हाय फ्रेंड्स, मी सुजाता's डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी काहीसुद्धा तयारी नसताना पटकन नाश्ता कसा तयार करायचा, तोही पौष्टिक, तर याचीच रेसिपी आज आपण बघणार आहे। तर आज आपण बघणार आहे पौष्टिक अशा गव्हाच्या पिठापासून घावणे कसे तयार करायचे, किंवा तुम्ही याला आंबोळीही म्हणू शकता। तर याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे इथं, पण मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठामध्ये फक्त पाणी घालायचं आहे आणि एकसारखं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी आपल्याला पातळ थोडंसं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं घालते थोडंसं चवीपुरतं मीठ आणि जिरंही थोडंसं आपल्याला चेचून घालायचं आहे, त्यामुळे त्याचा फ्लेवर चांगला येतो घावण्यामध्ये। थोडंसं जिरं चेचून घ्यायचं आहे। थोडंसं जिरं मी बारीक करून घेतले, आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला। चांगलं मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी लागलं तर याच्यामध्ये घालायचं आपलं परत। हे थोडंसं घट्ट आहे तर आपल्याला थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचे आपण हे पीठ तयार करून घेतले। आता तवाही गॅस चालू केला, गॅसवरती तवा ठेवला, तवाही आपला गरम झालाय। इथे आंबोळीचा तवा ठेवला, थोडंसं तेल टाकून घ्यायचं याच्यावरती। प्रत्येक वेळेस पीठ घेताना आपल्याला हलवूनच घ्यायचं आहे। तर प्रत्येक वेळेस आपल्याला तोच नाश्ता करून कंटाळा आलेला असतो आणि आंबोळी वगैरे खायची इच्छा झाली तर असं वाटतं की आता ते तांदूळ वगैरे घ्या, भिजवा, त्याच्यासाठी 1-2 दिवस वेट करा। त्याच्यापेक्षा असं हे या प्रकारची गव्हाच्या पिठाची जर का तुम्ही आंबोळी करून खाल्ली, किंवा ह्याला घावणीसुद्धा म्हणतात, खूप छान होतात। जर तुम्हाला क्रिस्पी पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा, आणि सॉफ्ट पाहिजे असेल तर आहे तेवढं फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं। गव्हाच्या पिठामध्ये पाणी वगैरे घालायचं जरा भरपूर, आणि जिरं आणि मीठ घालायचं, आणि तर पटकन असा नाश्ता तयार होतो। हा खूप छान टेस्ट येते याची। तर बघा मस्तपैकी आपलं गव्हाच्या पिठाचं घावण तयार झालंय। परत एकदा आपल्याला तेल टाकून घ्यायचं, थोडंसं तेल टाकलं की अजिबात चिकटत नाही। प्रत्येक वेळेस पीठ घेताना हलवूनच घ्यायचे। हे बघा अजिबात चिकटत नाही आपली आंबोळी, तर किती छान निघते। किती छान इझी निघते बघा आपली आंबोळी ही। माझी आई मिजतला गेले की दरवेळेस आंबोळी करून घालते की, मग यावेळेस म्हटलं मी ट्राय करते बघू मला येते का। तर त्यामुळे मी तिच्याकडे शिकून आले आता परवा, आणि करायला लागले तर आल्या, मला ह्याच्या अगोदर येत नव्हत्या करायला, पण आता आल्या करायला आंबोळी। आईने शिकवली मला ही आंबोळी करायला।
बघा कशी वाटते रेसिपी ही तुम्हाला. पटकन नाश्ता तयार होतो. हा रविवार वगैरे असलं की पटकन आपल्याला गव्हाचं पीठ तर असतंच, पटकन मिक्स करायचं, भिजवायचं वगैरे, काही घालायची काही गरज पण नाही, फक्त जिरा आणि मीठ टाकायचं तर खूप छान असा रविवारचा नाश्ता तयार होतो. तर तुम्हीही नक्की ट्राय करा अशी आंबोळी. तर ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आंबोळी तुम्ही कोरडीही खाऊ शकता, गरम गरम तर खूपच छान लागते, किंवा तुम्ही ही टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकता, किंवा आपली खोबऱ्याची चटणी केली त्याच्याबरोबरही खाऊ शकता. पण कोरडी तर खूपच छान लागते, खूप छान टेस्ट येते याची. तर तुम्हीही अशा प्रकारची आंबोळी नक्की ट्राय करा. आणि ही आंबोळी कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आज ही गव्हाच्या पिठापासून बनवलेले पौष्टिक असे घावणे किंवा आंबोळी, तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील. तर चला बाय.